कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा मी म्हणेल ते दहशतवाद हा संपुष्टात येणार आहे। ही आज योगींची सभा झाल्यानंतर या काँग्रेसवाला नेत्रभूत होतील की पहिल्या अंकामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती। 2.5 वर्ष या महाविकास आघाडीच्या सत्तेनं केलेला कारभार आणि दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं केलेला कारभार हा दोन्हीची तुलना तुमच्या समोर आहे। त्या काँग्रेसवाल्यांच्या घरामधल्या सुद्धा भगिनी आमच्या आज महायुतीच्या उमेदवारांना मतदान करायची अशी ज्यावेळी जाणीव झाली अंमलवाडी साहेब मला मी तुम्हाला हा सांगतो तुमचा विजय दक्षिणमध्ये निश्चित आहे। उत्तरमध्ये राजेश शिवसेनेचा निर्णय निश्चित आहे। आता माझा निर्णय निश्चित करायला तुम्ही सांगायचा आहे आणि पहिल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेचा खेळ आपल्याला बघायला मिळाला। खुर्ची टिकते काय बघायला मिळाली आणि याचा संपूर्ण फायदा या काँग्रेस आणि महाविकास आघाडीने घेतला। पहिल्या 2.5 वर्षामध्ये कोणताही विकास या महाराष्ट्रात स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून लोकराजा शाहू राजा यांना अभिवादन करून महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर या थोर समाज सुधारकांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून आजच्या या योगी यांच्या सभेच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री योगी यांच्या जाहीर सभेच्या निमित्तानं स्टेजवर असेल सर्व मान्यवर उपस्थित दक्षिण मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर मतदारसंघातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनीनो छायाचित्रकार आणि पत्रकार विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघितलं असेल की पहिल्या अंकामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती। 2.5 वर्ष या महाविकास आघाडीच्या सत्तेनं केलेला कारभार आणि दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं केलेला कारभार हा दोन्हीची तुलना तुमच्या समोर आहे। मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की पहिल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला निदर्शनास आले असेल ज्या ठिकाणी शिवसेनेनं काँग्रेस बरोबर युती केली अनैसर्गिक युती झाली। या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युती अटल बिहारी वाजपेयी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून चालू होती। त्या युतीला तडा देण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं आणि पहिल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेचा खेळ आपल्याला बघायला मिळाला। खुर्ची टिकते काय बघायला मिळाली आणि याचा संपूर्ण फायदा या काँग्रेस आणि महाविकास आघाडीने घेतला। पहिल्या 2.5 वर्षामध्ये कोणताही विकास या महाराष्ट्रामध्ये झाला नाही। नंतरच्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आलं। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कालांतरानं अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी अनेक योजना राबवल्या। पायाभूत योजना सगळ्या गतिमान केल्या। अनेक ठिकाणचे असणारे हायवेज मेट्रोज वेगवेगळे जलसंपदा विभागातील प्रकल्प असतील या सगळ्या गोष्टींना चालना मिळाली। आज 2.25 वर्षामध्ये पायाभूत सुविधाला चालना देण्याबरोबर या ठिकाणी अनेक लोककल्याणकारी योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या महायुतीच्या सरकारनं केलं। त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रावर राबली। 2.5 कोटी महिलांना महिन्याला 1500 रुपये ही भाऊबीजेची ओवाळणी या ठिकाणी या महाराष्ट्राच्या महायुतीनं दिली। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी ही योजना आणली त्यावेळी काँग्रेसच्या काही लोकांनी हायकोर्टमध्ये जाऊन
ही योजना कशी थांबते या ठिकाणी बघितलं. मला निश्चित सांगायचं आहे की या योजना ज्यावेळी आली त्यावेळी आपल्या माता भगिनींना किमान एका घरामध्ये 2 बहिणींना या ठिकाणी लाभ झाला. माझ्या मतदारसंघामध्ये या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मी समितीचा अध्यक्ष आणि समिती होती. 93,000 भगिनींना माझ्या मतदारसंघामध्ये लाभ मिळाला. 93,000 भगिनींना हा लाभ मिळाला. आज 7,500 रुपये या सर्वांच्या खात्यावरती आले. आज या बहिणी आमच्या यांना 1,500 रुपये आली. तर या महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये या सांगितलं की आता या महायुतीनं आमच्या भगिनींना आता 2100 रुपये करणार म्हणून सांगितलं. जे काँग्रेसवाले या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात बोंब ठोकत होते त्याच लोकांना आता लक्षात आलं की त्या काँग्रेसवाल्यांच्या घरामधल्या सुद्धा भगिनी आमच्या आज महायुतीच्या उमेदवारांना मतदान करायची अशी ज्यावेळी जाणीव झाली त्यावेळी कर्जबाजारी महाराष्ट्र झाला. या ठिकाणी तिजोरी खाली केली म्हणणाऱ्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज 3,000 रुपये देतो म्हणून सांगितलं. मला वाटतंय की लबाडाच्या घराचं आमंत्रण कुठलं असेल तर या महाविकास आघाडीचं. मी आपणाला निश्चित सांगतो अनेक योजना या ठिकाणी आल्या. 7.5 हॉर्सपावरच्या खालच्या शेतकऱ्यांच्या शेती पंपांना आज वीज बिल माफीची घोषणा झाली. परंतु मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ही घोषणा नुसती केली नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे ऊर्जा खातं आहे, त्यांनी फक्त ही घोषणा केली नाही तर या ठिकाणी 7.5 हॉर्सपावरच्या खालच्या शेती पंपांना 0 बिलाची आकारणी केलेली आहे. मला वाटतंय या ठिकाणी जो निर्णय आहे हा महायुतीचा कोल्हापुरी भाषेत बघायचं झालं तर हा निर्णय खटक्यावर बोट जागेवर पलटी आहे. हा निर्णय निश्चितपणे आपल्याला सांगतो. आज मला एवढंच सांगायचं आहे अमल माडिक साहेब, मी तुम्हाला आज सांगतो तुमचा विजय दक्षिणमध्ये निश्चित आहे. उत्तरमध्ये राजेश शिवसेनाचा निर्णय निश्चित आहे. आता माझा निर्णय निश्चित करा तुम्ही सांगायचा आहे. मी एवढंच जाता सांगतो या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी म्हणेल तीच पूर्व दिशा, मी म्हणेल तीच सर्व काय होणार. या दहशतवाद या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि या ठिकाणी निश्चित पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांचा मी म्हणेल ते दहशतवाद हा संपुष्टात येणार आहे. ही आज योगींची सभा झाल्यानंतर या काँग्रेसवाला नेत्रभूत होतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वांनी या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं. मी करवीर विधानसभा मतदारसंघातून लढतोय त्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.